शतकात दिव्यत्वाच्या पाऊल खुणा ज्या मातीत उमटल्या ती पवित्र माती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले डोमेग्राम होय। डोमेग्राम हे श्रीरामपूर ते नेवासा या मार्गावरील भोकर गावापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच टाकळी भान या गावापासून उत्तरेस 7 किलोमीटर अंतरावर आहे। आजचे कमालपूर हे 12व्या शतकातील डोमेग्राम या नावाने ओळखले जात होते। डोंबाई या तत्कालीन ग्रामदेवतेवरून हे नाव रूढ झाले होते। डोमेग्राम या गावाला सध्या कमालपूर या नावाने ओळखलं जातं। मुस्लिम राजवटीमध्ये काही गावाचे नाव बदलली गेली, जसे खातेगावचं हमरापूर, गव्हाणचं ममदापूर, तसं डोमेग्रामचं कमालपूर असं झालं। पण मानभावी ग्रंथामध्ये आणि समाज जीवनामध्ये डोमेग्राम हा शब्द रूढ आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे डोमेग्राम येथील 3 मठांमध्ये 6 महिने वास्तव्य झाले। महानुभाव संप्रदायातील लीळा चरित्र व स्थानपोथी या प्रमुख ग्रंथांचा आधार घेऊन 12व्या शतकातील त्रयमठ आज आपण अनुभवण्याचा प्रयत्न करूया। नाशिक त्र्यंबकेश्वर पासून उभय गोदावरीच्या तीरी खेळ क्रीडा करीत श्री चक्रधरांचे आगमन या डोमेग्रामीच्या त्रयमठामध्ये झाले। गावाच्या वायव्य दिशेला उंच भूभागावर असणारे हे वैभवशाली असे 3 मठ होय। महाद्वारातून आत प्रवेश केला की प्रथम केशव मठ म्हणजेच प्रसन्न मठ, मध्ये नारायण मठ म्हणजेच उंच मठ व शेवटी नृसिंह मठ म्हणजेच राजमठ